तर आता इथं बघू शकता बघा ह्या गवताला. तर ह्या सध्या इथं वैरण काढून. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार. तर आजचा विषय काय मित्रांनो, मागं तुम्ही बघू शकता इथं राड आहे आणि ह्या राडीतनं मला जवळपास अर्धा किलोमीटर लांबून जनावरांसाठी चारा आणायचा आहे. ते पण हत्ती गावात आणायचं आहे. जड वैरण हत्ती गावात आणायचे आहे. आणि आता इथनं अर्धा किलोमीटरपासून इथं आणून इथनं आणि गाडीवरनं 2 किलोमीटर लांब मला नेऊन मग जनावरांनी घालायचं. तर आजचा ब्लॉग हेच आहे, टॉपिक हेच आहे. तर चला मग बघूया. कारण थंबनेल बघून सगळ्यांनी समजलंच असेल पहिला. तर काय काय संघर्ष होत्यात, म्हणजे जायला राडीतनं किती त्रास होतो, काय होतं, सगळं डिटेल तुम्हाला दाखवतो काट्याकोट्याच्या वाटातून. आणि तर मध्ये सापसुद्धा असतात त्या पाण्यामुळं, पावसामुळं. तर चला मग जाऊया तिथनं आणि चारा काढून घेऊन या, कसं त्रास होते ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर चला मग जाऊया. तर मित्रांनो, तर गाडी लावली बघा आणि इथं हातात कासरा अंगरक त्याने घेतलोय आणि ह्या राडीतनं आता मला जायचं आहे, जवळपास अर्धा किलोमीटर जायचं आहे. तर चला मग तुम्हाला वाट दाखवतो आणि कसं काय सगळं. म्हणजे काल आणि पाऊस झाला आहे जोरात, बघू शकता अशा प्रकारे पाय घुसायला आल्यात. अजून हे पाऊस कमी आहे, अजून बक्कळ पाऊस पडला म्हणजे जरा कमी घोट्यापेक्षा वर जरा कमी गुडघ्यावर पाय ह्यात घुसतात. आणि त्यातनं मग चारा मग जनावरांनी घालतो मित्रांनो. तर लय वाईट कष्ट आहेत मित्रांनो शेतकऱ्यांचं. बघू शकता इथं तर आता सध्या राड आहे, तर जरा पुढे गेल्यावर वाळला आहे मित्रांनो. खरं पावसाळ्यात हे सगळं पाक ओललं असतं आणि पाय बी भरपूर घुसतात काय मित्रांनो. तुम्ही मी बोलताना बघू शकता मला दम लागायला आहे, म्हणजे एवढे जे राडीत पाय घुसायला आलेत आणि जड येतात पाय. आणि ते नव्हते आता येताना खांद्यावर वैरण असणार आहे मित्रांनो. तर तवा किती जड येईल ह्याचा विचार तुम्ही करून घ्या. आणि मित्रांनो बघा, आता चाललो आहे आम्ही इकडं. आजूबाजूला सगळं शेतातनी ऊस आहे आणि इकडं आपल्या एरियात गावात आहे. हे आमची दोन्ही पण शेडी आमचीच आहेत आणि ती छप्पर आहे ते भावाचं आहे, बघू शकता मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहे बराबर हत्ती गावापाशी जायचं आहे. इथं आहे खरं मित्रांनो आपलं गावात संपलेलं आहे. तर आता आपल्याला वरलीखंड म्हणजे पार लांबणं एक अर्धा किलोमीटर लांबूनच वैरण आणायला लागणार आहे. तर चला मग मित्रांनो आता जाऊया आणि बघूया कसं काय काय आणि कोण चारा नेली काय. म्हणजे इकडं कसं पब्लिक जरा तखंड जवळ पडते ना, तर तखंड नेतात. तर तखंड बी जवळ पडत नाही मित्रांनो, म्हणजे जरा पडते जवळ, खरं ते पण राडीचाच रस्ता आहे मित्रांनो. काय ती गावात येतोय मग आपल्याला इकडंच जवळ पडते. खरं हे अर्धा किलोमीटर राडीतनं आणायला वज्ज लागते. तर चला मग भराभर आता तर ते गेल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथनं जरा सोक वाळायला लागली बा, इथं पाय कमी घुसायला आल्यात. आणि आम्ही जवळपास तुम्ही बघू शकता आता शेड तसं दिसते का तुम्हाला बघा. मला वाटते दिसत नसेल, लई करून पॉसिबल नाही कारण जरा लांब आलेला आहे मी. अजून इथनं भरपूर लांब आहे, म्हणजे जी वन दिसायला बाबा पायाचे पाऊल पडलेलं अजून ते लांबपर्यंत आहेत. मग तत्तं जाऊन तत्नं आम्हाला वैरण घेऊन यायचं. तर ते जाग्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय काय. कारण सगळा जर व्हिडिओ करत बसलं तर लई मोठा व्हिडिओ होतोय आणि आपल्या पब्लिकला मोठा व्हिडिओ बघायला आवडत नाही. तर होता होईल तेवढं शॉर्ट करूया. तर चला मग आता गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो, म्हणजे वैरण तोडताना ते सगळं दाखवतो कसं काय काय आपली वैरण आणि चारा वगैरे, म्हणजे आमचं गवत बिवत कसं आहे सगळं दाखवतो. तर चला मग मित्रांनो, मी जवळपास बघू शकता इथं हत्ती गवताच्या आमच्या प्लॉट पिशी आलो आहे, बघू शकता. आणि इथं तुम्हाला शेड झूम करून दाखवतो किती लांब आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. तर मित्रांनो बघा आम्ही एवढं लांब आलो आहे आता. बघा आता झूम करतो, शेड कुठं दिसते का बघा तुम्हाला. हा बघा त्या तिथं आहे, दिसला का मित्रांनो. तेवढं लांबून मी आलो आहे आता. आणि त्यातनं मला आता इथनं फक्त चारा घेऊन जायचा आहे खांद्यावरनं. म्हणजे काय होईल बघा, ती उंच हत्ती गावात दिसायली बघा, ते तोडून घेऊन जायचं आहे. तर चला मग पटापटा तोडून बिंडा बांधतो आणि नेताना काय कष्ट होते ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो फायनली आता चारा तोडायला झाली. मी लट्ट 4 कवळ तोडली, म्हणजे 2-2 कवळ्याचा एक बिंडा बांधायचा असं मी ठरवलं आहे. तर चारा कापून झाला आहे, मागं तुम्ही बघू शकता अजून बिंडा बांधणार आहे. आणि घामानं सगळं फतफतली हो, बघू शकता. आता सध्या इथं वैरण काढून ठेवले आणि इकडे बघू शकता दोन्हीकडे आपला प्लॉट कसा हत्ती गावाचा. मग मधलाच एक पट्टा होऊन चालता, त्यासाठी मधला एक पट्टा तोडत चालू आहे बघा. आता हे बघू शकता आपला हत्ती गावाचा पट्टा एकच होऊन चालला आहे, बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आमच्या इथं हत्ती गावात आहे. आणि तुम्हाला एक नवीन चीज दाखवायची, म्हणजे ह्या गवताला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का. बघा ह्या गवताला तर ह्याला आमच्याकडे प्यारा गावात म्हणतात. तर तुमच्याकडे बी असलं आहे काय कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त करून असतं आहे महाराष्ट्राकडं, तर असलं तर बी कमेंट करून सांगा. तर चला मग बिंड बांधून घेऊन नेताना तुम्हाला कसं त्रास होतो ते दाखवतो चला. तर फायनली मित्रांनो गवताचं बिंडसुद्धा बांधायचं झालं आणि मी सुद्धा माझं गेटअप रेडी केलो आहे. म्हणजे आतलं शर्ट घालून येऊन वरनं अंगर घातलो आहे आणि मानाला कापून म्हणून टावेल बांधलो आहे. तर चला मग पटापटा घेऊन जाऊया. घेऊन जाताना काय त्रास होते बघूया चला. फायनली मित्रांनो आता चारा घेऊन चालू आहे खांद्यावरनं, बघू शकता. हे हत्ती गवताचा बिंडा आहे मित्रांनो आणि आपला गेटअप असं झाला आहे. आत्ता सुरुवात झाली, इथनं अर्धा किलोमीटर जायला सुरुवात केलो आहे. आता मागं बघू शकता अजून खूप लांबवर जायचं आहे मित्रांनो. तर चला मग आता मेन राडीत गेल्यावर तुम्हाला काय हाल होते ते दाखवतो चला. फायनली मित्रांनो आले बघा मी राडीच्या ठिकाणी. आता मागं सध्या दम तर लागला आहे, घाम हे बी आला आहे. आणि बघू शकता आता राडीचा जागासुद्धा आला आहे, बघू शकता मित्रांनो. पाय कसं घुसायला मित्रांनो, खतरनाक जागा आहे हो.
दररोज वैरण आणून गुडघं कंबर लई एवढं दुखते मित्रांनो, खतरनाक आहे हो. इथं बघू शकता असं दररोज ही वैरण इथनं आपल्याला पास करावं लागते. म्हणजे बघू शकता इथं पावल्याचं वळणावरून तुम्हाला कळतच असेल. नाहीतर मग तिकडं गवतात ना काड्यातून घुसत जायला पाहिजे बघा, लई त्रास होते हो. बघा मित्रांनो आता चाललोय आपण आणि आलोय आता जवळजवळ. बघू शकता इथं अशा प्रकारे आहे बघा मित्रांनो, शेतकऱ्यांचं कष्ट असते हो, वाईट कष्ट. बघू शकता मित्रांनो, उगाच म्हशीचं दूध गोड लागत नाही हो. तर बघा मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, घाम तर खतरनाक आला आहे, काय बोलायचं काम नाही मित्रांनो. दमसुद्धा भरायला आला आहे. गाडीतनं मित्रांनो चाललो आहे, एका हातात फोन आहे आणि व्हिडिओसुद्धा बनवायला आलो आहे. तर बघा इथं बघा मित्रांनो, आलो फायनली. आता घसरा आल्यात, पाय बी लय वाईट आणि काटा आहेत हो मित्रांनो, काटंसुद्धा जागी जागी टोचायला आल्यात. कष्टाचं हो, लय मोठं कष्टाचं काम आहे. बघू शकता मित्रांनो, हा बाय आलो मित्रांनो. आता हे बेंडा ठेवून दुसरा अनेक बेंडा मला आणायला जायचा आहे. तर चला मग ते पण बेंडा पटापटा घेऊन येऊया आणि गाडीवर ठेवून बांधून जाऊया घरला. तर फायनली मित्रांनो एक बेंडा गाडीवर आणून लादलो आहे आणि एक अर्धा किलोमीटर चालत जाऊन येऊन आणि ते बेंडा घेऊन यायचा मित्रांनो. बघू शकता गाडीतनं वाईट त्रास व्हायला मित्रांनो. तर चला मग ते बेंडा घेऊन येताना कसा त्रास होते दाखवतो चला, आणि दोन्ही बेंडा गाडीवर बांधून मग घरला जाऊया. तर फायनली मित्रांनो दुसरा बेंडा सुद्धा घेऊन चालू मित्रांनो. दुसरा बेंडा जरा जड आहे आणि राडीपिशी जाऊन तुम्हाला दाखवतो ह्या बेंडाचा काय त्रास होतोय का, आणि मग गाडीवर लादूया मित्रांनो. तर चला तिथं जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर फायनली मित्रांनो मी आलो बघा दुसरा बेंडा घेऊन सुद्धा राडीत, आणि आता एंट्री मारली आपण राडीत. बघू शकता इकडं शेड बी दिसायला लागला असेल तुम्हाला. तर मित्रांनो आपली गाडी बी दिसायला का बघा. तर आता वैरण घेऊन चालू आहे राडीत मित्रांनो. पायसुद्धा घसरा वेट. आता वाजलेला टाईम झालेला आहे 11:30 झाला आहे मित्रांनो, आणि ऊनसुद्धा पडलं आहे आणि त्यात एक हे दम भरायला आला आहे. वैरणे आहे खांद्यावर, ही हे बंडा मागाच्या बंडापेक्षा वज्जा आहे आणि आता घेऊन चालू आहे बघा. इथं बघा मित्रांनो, बघू शकता पाय घसरल्यात आणि खांद्यावर बेंडासुद्धा भरपूर वज्जा झाला आहे मित्रांनो. कवा खाली टाकीन झाले मित्रांनो, एवढा खांदा दुखायला आला आता. तर चालू आहे तसंच घेऊन, काय करता घेऊन जायला लागणार. तर का तर जनावरांनी चारा घालायचा आहे. तर चला मग गाडीवर बेंडा लावूया आणि ह्या व्हिडिओला एंडपर्यंत बघा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांनी शेअर करा. असं तुम्हाला त्रास होते काय कमेंट करून सांगा, तुम्ही शेतकरी असला तर. आणि मित्रांनो बघू शकता, तर आता फायनली आलो आहे आम्ही जवळजवळ. इथं बघा पाय आराल्यात वेट. अजून पावसाळा स्टार्ट झाला नाही तोपर्यंत ह्या हाल व्हायला आमचं. आता पावसाळा स्टार्ट झाल्यावर काय होईल विचार करा. इथं काय नाही म्हटलं तर कमरे एवढं पाणी असते मित्रांनो. तसं कसं वैरण घेऊन जात असेल, दुसरीकडे घेऊन जातो मित्रांनो वैरण तेव्हा. तर आता बघू शकता इथं काय त्रास व्हायला आहे. आणि शेड म्हणजे एमर्जन्सीला जनावर इथं आणून बांधतो मित्रांनो, खूप मोठा पाऊस झाला तर, कारण वैरण ह्याचं शक्य होत नाही ना. तर मित्रांनो गाडीवर लादल्यानंतर भेटूया. मित्रांनो फायनली आता चारा आणून सुद्धा झाला येतं आणि गाडीवर सुद्धा लादलोय. बघू शकता मागं दोन्ही बेंड लादलोय बघू शकता. आणि मित्रांनो आजचा टॉपिक एवढाच होता. ह्याला भरभरून सपोर्ट द्या. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ह्या व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ कसा झाला आहे ते, आणि तुम्हाला बी असं त्रास होते का कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत मनापासून धन्यवाद.